नमस्कार मंडळी. आधी सगळ्यात पहिल्यांदा सॉरी. परवा माझ्याकडून एक गडबडच झाली. 17व्या भागाऐवजी 18वा भाग अपलोड झाला. एका ताईंच्या कमेंटमुळे लक्षात आलं खरं आणि चूक सुधारली. काल 18वा भाग अपलोड केलेला आहे, आज 19वा. ज्यांनी 17वा भाग ऐकला नसेल त्यांनी तो जरूर ऐका, कारण फारच छान भाग आहे तो. म्हणजे आता आजचा धरून 19 भाग अपलोड केलेले आहेत. पुन्हा एकदा सॉरी. गेल्या 2 भागात आपण पाहिलं, अमित चुकीचं वागतोय, कीर्तीवर संशय घेतोय, गोष्टी लपवून कीर्ती पण चूक करतेय. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? कथेच्या पलीकडे जर विचार केला तर कीर्तीचं प्रसादबरोबर रो हाऊसमध्ये राहणं खरंच सेफ होतं का? अजिबातच नाही. अमितच्या तोंडची 2 वाक्य अगदी पटणारी आहेत. मी प्रसादला ओळखत नाही, मग त्याच्यावर मी कसा आणि का विश्वास ठेवू? दुसरं वाक्य, जेव्हा एवढा धबाधबा पाऊस पडतोय, ऑफिसमधला सगळा स्टाफ निघतोय, हे दिसत असून सुद्धा तू निघाली का नाहीस? त्यावेळेस ती एकतर लगेचच निघायला हवी होती किंवा आधीच अंदाज घेऊन ऑफिसला यायलाच नको होती. फार फार तर काय झालं असतं, तिची सुट्टी लागली असती, पगार कापला गेला असता, बॉस ओरडला असता. आपल्या सेफ्टीपेक्षा आणि जीवापेक्षा या सगळ्या गोष्टी मोठ्या नसतात. रिअल लाईफ जगताना मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण खऱ्या आयुष्यात सगळेच बॉस प्रसादसारखे सज्जन असतीलच असंही नाही. तेव्हा कथेचा पात्रांबरोबर, त्याच्या संवादाबरोबर, आशयाबरोबर इतर गोष्टींचा आपण सर्वांगाने विचार करूया. बाकी कथेपुरती म्हणाल तर हो, आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवायलाच हवा. त्यात अमित कमी पडला आणि स्वतःसाठी स्टँड घ्यायला कीर्तीसुद्धा कमी पडली. हे माझं मत. पण चला, सध्या आपण कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया. थोडं तुझं थोडं माझं, भाग 19. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. खरं तर आता अवनीला तिथेच सोडून आपल्या जागेवर येऊन बसावं असंही एकदा अमितला वाटलं. पण का कुणास ठाऊक, तो थोडा वेळ तिथेच घुटमळला. ही काय बोलतेय, कुणाशी बोलतेय, त्याचा कानोसा घेऊ लागला. तिचे शब्द त्याच्या कानावर पडले. तुझ्यासाठी वेळ काढणार नाही का मी आधी? खरं तर आईच्या ऑपरेशनमुळे माझी खूप सुट्टी झाली आहे, पण तरीही सरांना रिक्वेस्ट करेन. आणि हे बघ, अगदीच सकाळी भेटणं झालं नाही तर तू घरीच ये, आपण घरी गप्पा मारू. पण मला भेटल्याशिवाय जायचं नाही हां. मी तुला खूप मिस करतेय. मला पण तुला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत. चालेल, लवकरच भेटू. अमित उगाचच मोबाईलवर काहीतरी खेळतोय असं दाखवू लागला. अरे, तुम्ही अजून गेला नाहीत, इथेच थांबलात? तिने विचारलं. हां, जरा काही मेसेजना रिप्लाय करायचा होता म्हणून थांबलो. तो म्हणाला. बरं चला निघूया, लंच टाईम संपला आपला. ती म्हणाली. हो, लंच टाईममध्ये कुणाचा फोन आला की सगळा वेळ भुरकन उडून जातो नाही? त्याला हळूहळू फोनचा विषय काढायचा होता म्हणून तो तसं म्हणाला. हो ना. तुला कुणाचा फोन आला होता? प्रसाद दादाचा? त्याने मुद्दामून विचारलं. नाही हो, माझ्या मित्राचा, आदित्यचा. तो माझा कॉलेजचा सगळ्यात चांगला मित्र आहे. तो त्याच्या कामानिमित्त काल इथे कोल्हापुरात आलाय. 2 दिवसांनी जाणार आहे, म्हणून परवा आम्ही भेटणार आहोत. मी तर खूप एक्सायटेड आहे त्याला भेटायला. ती म्हणाली. मित्रच आहे ना, मग एवढी कसली एक्साइटमेंट? जळक्यासारखं अमित म्हणाला. मित्रांना भेटायची एक्साइटमेंट नसते? तिने उलट विचारलं. पण जाऊ देत, तुम्हाला काय माहीत, तुम्ही फक्त मित्रांना फोनवरून ओरडत असता. पण मी तशी नाही. कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप गोष्टी एन्जॉय केल्या आहेत, ती म्हणाली. अच्छा, मग घरीच येणार असेल ना तो? त्याने विचारलं. नाही ना, खरं तर त्याला वेळ नाही. म्हणत होता तू हाफ डे घे. बघू आता कसं काय जमतंय, ती म्हणाली. तो एकदमच चिडला. हाफ डे? असा कसा मिळेल हाफ डे? हे ऑफिस आहे, तेही माझ्या काकाचं ऑफिस आहे. इथे सारखा सारखा हाफ डे मिळत नसतो. तो म्हणाला तसं तिला आश्चर्यच वाटलं. ते तुमचे काका ठरवतील ना, तुम्ही का ठरवताय? आणि आत्ताच काही वेळापूर्वी तर मी ठरवलं होतं ना हो, आणि आता पुन्हा भांडायला सुरुवात केली, ती म्हणाली. छे, भांडत नाहीये मी, फक्त आगाऊ कल्पना देतोय. अशी सारखी सारखी सुट्टी घेतलं ना तर काका ओरडेल तुला. त्याचा राग अजून माहीत नाहीये तुला, तो म्हणाला. हो, माहिती आहे. सर खूप रागवतात. माझा मामा आणि माझी आई सतत सांगत असतात ना.
ते दोघं पण सरांना खूप घाबरतात. पण काय हो, तुम्ही पण घाबरता का? तिने विचारलं. छे, मी कुणाला घाबरत नाही. उलट काकाच मला घाबरतो, तो फुशारक्या मारत म्हणाला. हो, तेही खरंच आहे. तसंही विक्षिप्त माणसांना सगळेच घाबरतात. ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली. ए, काय म्हणालीस तू? अहो हेच, तुमचा राग पाहिला ना मी त्या दिवशी. तेव्हाच मला वाटलं की सरच तुम्हाला घाबरत असणार. कारण तुम्हाला राग आला की दुसरं तिसरं काही नसतंच, सरळ विठ्ठलवाडीच. बरोबर ना? ती म्हणाली तसं त्याला हसायला आलं. ती पण हसली. ते जाऊ देत, पण हाफ डेचं जे काही सांगितले ते लक्षात ठेव. आणि उगीच कशाला सुट्टी घ्यायची? मित्र काय भेटत राहतात, फोनवर बोलायचं नुसतं, त्याने सजेशन दिलं. माझा हाफ डे आहे ना, मित्र पण माझा आहे ना, मग मी बघते काय करायचं ते. चला, असं म्हणत दोघे सीटवर येऊन बसले. थोड्या वेळाने शेखरने अवनीला बोलावलं आणि अमितने जे सांगितलं तेच सांगितलं. ती म्हणाली, सर, खरं तर मी आईला घेऊन जाऊ शकते, तेवढं मॅनेज करू शकते. उगीच इतरांना कशाला त्रास? त्यांनाही त्यांचं काम असेलच ना. असू देत अवनी, कामं होत राहतील. तू एकटी मॅनेज करू शकशील यात काही दुमत नाहीच. पण पावसाचे दिवस आहेत, हातात गाडी असली तर बरं आहे. अमित येईल सोबत. तो तुम्हाला घरी सोडेल आणि तो मात्र ऑफिसला येईल. शेखर म्हणाला. सर, मी पण त्यांच्याबरोबर परत ऑफिसला येणार आहे. घरी बसून काय करणार? ती म्हणाली. हो, तेही ठीकच आहे. उगीच हाफ डे सुट्ट्या घ्यायच्या नाहीच आता. बरीच कामं पेंडिंग आहेत आपली. आता काही दिवस सुट्ट्या हाफ डेंबद्दल काही बोलायचं नाही. 2 दिवसांनी मला रिपोर्टची फाईल अपडेट करून हवीच आहे. हां, मला पुढे सबमिट करायची आहे ती. दोघांनी मिळून पूर्ण करा, शेखर म्हणाला आणि कामाला लागला. तिला बिचारीला टेन्शन येऊ लागलं. आता दुसऱ्याच दिवशी हाफ डे मागायचा, आदित्यला भेटायचं. बघू, परवा सरांचा मूड चांगला असेल तर सकाळी विचारू. मग ती बाहेर पडली. आई बाबा येणार म्हणून प्रसादने त्याला जमेल तसं घर आवरायला घेतलं. आपण तर इथे बॅचलर म्हणून राहतो. कपडे कुठेही पडलेले असतात, वस्तू कशाही पडलेल्या असतात. त्या दिवशी ती कीर्ती आली तर घरात हा पसारा होता. त्याच बिचारीने आवरून ठेवला. पण आता आई बाबा येणार आहेत, घर आपण थोडं तरी स्वच्छ करून ठेवूया, असं म्हणत त्याने टी शर्ट वगैरे ठेवून दिले. आणि मग त्याचं लक्ष त्या ट्रॅक पॅन्टकडे आणि टी शर्टकडे गेलं. कीर्तीने हे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातलं होतं तेव्हा किती सुंदर दिसत होती. त्याच्या मनात विचार आला. टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवरून त्याने हात फिरवला. अगदी गोड मुलगी आहे ती. उगीच ॲटिट्यूड नाही, चिडचिड नाही, शांत, सरळ, साधी, थोडीशी घाबरट, पण अगदी गोड आहे. बाप रे, एखाद्या मुलीबद्दल एवढा विचार करायला नको आपण. कीर्तीबद्दल तर अजिबात नको. तिचं ऑलरेडी एका मुलावर प्रेम आहे. पण तरीही मला तू आवडतेस कीर्ती. मी तुझ्या प्रेमात पडलोय ग, माझ्याही नकळत. प्रेमात पडणं आपल्या हातात नसतं. तुझं ते बोलणं, वागणं, घाबरणं, माझी काळजी घेणं, मन मोकळेपणाने हसणं, सगळं सगळं आवडतं मला. पण तरीही तू माझी नाहीस याचंही मला पुरेपूर भान आहे. तू माझी व्हावीस अशी इच्छा आहे. पण तरीही मी तुझ्या प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. उलट जिथे तुझा आनंद असेल ना, तिथेच मी माझा आनंद शोधणार. तुझ्या प्रेमासाठी मी तुला माझ्याकडून जेवढी होईल तेवढी सगळी मदत करणार. खरं तर शेखर काका या लग्नाला कधीच मान्यता देणार नाही. त्याच्या विरुद्ध जाऊन मदत करणं मलाही खरं तर शक्य नाही. पण तुझ्यासाठी मी करेन ते. प्रेम हरायला नको, मग ते कुणाचंही असो. त्याने विचार झटकले. टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टवरून पुन्हा एकदा हात फिरवला. घडी करून ते तसेच आत ठेवून दिले. कामाला लागला. काकू तेजस आणि सईची वाट पाहतच होती. तेजस आला की त्याच्या गप्पा ऐकायला तिला भारी मजा येत असे. सई मात्र विशेष काही सांगतच नसे. असंही तिच्या कुणी नवीन ओळखी होणारच नव्हत्या. येऊन जाऊन तिचे ते 2 मित्र. अभ्यासाबद्दल सुद्धा तिला विशेष गोडी नाहीच. सगळं ठीक एवढं म्हणून ती आपल्या रूममध्ये जाणार. पण तेजस तसा नाही. तो येणार, आपला डबा काढणार, काकूशी भरपूर वेळ गप्पा मारणार, काकू तुला काही मदत हवी का असं विचारणार आणि मग आपल्या रूममध्ये जाणार. तेजस आला तो जरा खुशीतच होता. त्याच्याकडे पाहूनच काकूला बरं वाटलं. तेजू, आज पोट वगैरे भरलं ना? काकूने विचारलं. तशी थोडी भूक लागली आहे ग काकू, तो म्हणाला.
का रे, आज पुन्हा सगळा डबा तिनेच खाल्ला? काकूने काळजीने विचारलं. नाही नाही, आज तिने खाल्ला नाही, मीच तिला दिला. ऐकताच काकूला आश्चर्य वाटलं. अरे, सकाळी तर मारे म्हणत होतास मला कुणाशी माझा डबा शेअर करायचा नाही म्हणून. दुपारी लगेच विचार बदलला तुझा? काकूने विचारलं. हो काकू, कधी कधी परिस्थितीपुढे माणसाला फ्लेक्झिबल व्हावं लागतं. आपले विचार बदलावे लागतात, आपली तत्त्व सोडावी लागतात. त्याचं तत्त्वज्ञान ऐकून काकूला जरा हसूच आलं. ए, काय झालं ते सांग पटकन. उगीच तत्त्वज्ञानाच्या गोष्टी मला सांगत बसू नकोस. काकूने त्याला हलकीच चापटी मारली. अगं काकू, त्या बिचाऱ्या तन्वीची जरा ट्रॅजेडीच आहे ग. तिची ममा तिला डबा जेवण बनवून देतच नाही. तिच्याशी आणि तिच्या पप्पांशी पण चांगलं वागत नाही. खरं तर ते लोक श्रीमंत आहेत, पण तिचे बाबा ना तिच्या आईच्या बाबांची कंपनी चालवतात. ते घर जावई आहेत, म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे. पण हे बघ काकू, हे मी तुला सांगितलं, हे कुणालाही सांगू नकोस हा, कारण काही गोष्टी पर्सनल असतात ग. ऐकूनच काकूला हसू आलं. कुणाच्या पर्सनल गोष्टी तेजू? काकूने विचारलं. अगं त्या तन्वीच्या, पण आता ती माझी फ्रेंड आहे ना. तिने मला कॉन्फिडन्समध्ये काहीतरी सांगितलं, मी तुला कॉन्फिडन्समध्ये काहीतरी सांगितलं, पण आता तू पुढे कुठे सांगू नकोस. तो म्हणाला. नाही रे बाबा, मी कुठे जाणार आहे सांगायला. बरं आणखीन काय काय झालं रे? काकूने विचारलं. काकू, आमचं कॉलेज एकदम भारी आहे. सेकंड इयरची मुलं कॉम्पिटिशनसाठी प्रिपरेशन करतायत. लंच नंतर आम्ही ऑडिटोरियममध्ये गेलो होतो. तिथे ते लोक डान्सची प्रॅक्टिस करत होते. एक स्टेप त्यांना जमतच नव्हती ग. मग मी आणि तन्वीने ती स्टेप त्यांना इझी करून दाखवली. त्यांना आमचं खूप कौतुक वाटलं. तो म्हणाला. अरे वा तेजू, लंच नंतर तुम्ही दोघं फिरता सुद्धा? काकूने पुन्हा आश्चर्याने विचारलं. कोणत्या अर्थाने विचारतेस तू काकू? तेजस जरा रागावला. अरे मी कोणत्याही अर्थाने विचारत नाही, आणि तू कशाला एवढ्या गोष्टी पर्सनली घेतोस रे? तुझ्या मनात असं काही नाही ना, मग राहा की बिंदास्त. काकू म्हणाली. तो रागावला. हे बघ काकू, उगीच काहीतरी गोष्टी माझ्या मनात भरवू नकोस हा. माझ्या मनात तसं काही नाही, म्हणून मी सगळं तुला येऊन सांगतो. तेजस म्हणाला. हो, पण मग काकांनी विचारल्यावर का नाही रे सांगत तू? तेव्हा तर म्हणतोस अजून कुणाशी मैत्री झालेली नाही, ओळख झालेली नाही, मी कधी कधी एकटाच असतो काय? काकूने विचारलं. तसा तो गप्प झाला. काकूने त्याला जवळ घेतलं. काकांची भीती वाटते. अरे एवढं काही नाही त्यात. हळूहळू पिल्लू सोडून द्यायचं. सांगायचं 2-4 मित्र, 1-2 मैत्रिणी झाल्या म्हणून. नाहीतर अचानक ती तन्वी कधीतरी त्यांच्या समोर यायची आणि तुमची एवढी चांगली मैत्री आहे पाहून काकांनाच धक्का बसायचा. काकूने पूर्वकल्पना देऊन ठेवली. नाही ग काकू, तिला मी कधीच घरी आणणार नाही आणि मी तिच्या घरी कधीही जाणार नाही. काका तिला भेटायचा काय संबंध येणार आहे? तो म्हणाला. तेही ठीक, पण मग त्या मुलांच्या डान्सचं काय झालं? अगं त्यांना आमचा डान्स खूप आवडला, पण ना काकू एक गडबड झाली ग. त्या गडबडीत लेक्चरला जायला आम्हाला 5 मिनिटं उशीर झाला, आणि त्या मॅडम अगदीच खडूस होत्या ग. अगदी शाळेत वगैरे ओरडतात ना, तशाच खेकसल्या आम्हाला. म्हणाल्या हा प्रोफेशनल कोर्स असला तरी इथे बेशिस्तीने वागलं तर घरी नोटीस जाईल. मी घाबरलोच ग, मी सॉरी म्हणून टाकलं. तो म्हणाला. अरे बापरे, पण मग त्या तन्वीला पण टेन्शन आलं असेल ना रे? काकूने विचारलं. छे ग, ती अगदी बिंदास्त आहे, अगदी बिंदास्त आहे. उलट म्हणते कुणी आपल्याला 2 बोललं तर आपण 4 बोलायचं, एकदम चिल करायचं. मी पण तसं थोडा थोडा चिल करायला शिकतोय आता. त्याचं बोलणं ऐकून काकूला जाम हसू येत होतं. हे बघ तेजू, तू चिल कर, पण जरा सांभाळून. डान्स वगैरे नक्कीच कर, पण आपले लेक्चर आणि अभ्यास सांभाळू ना, नाहीतर काय होईल घरी हे मी तुला वेगळं सांगायला नको आहे. काकूने आधीच वॉर्निंग देऊन टाकली. मला माहिती आहे काकू, मी पण तन्वीला तेच सांगितलं आहे, जे काही करायचं ते लेक्चर सांभाळून. उद्या मी लवकरच वर्गात जाणार आहे. पण काकू आता ना मला खूप दमायला होतं ग. कॉलेज, मग अभ्यास, आणि आता काका म्हणतायत शनिवार रविवार पण ऑफिसमध्ये जायला हवं. मग सायकलिंग कधी करणार ग? सईबरोबर खेळता पण येणार नाही, अजिबातच वेळ मिळणार नाही. पण आता काकांना नाही तरी कसं म्हणू? म्हणजे मला एक्सपिरियन्स हवा आहे, पण असं वाटत होतं थोडे दिवस जाऊ देत ना, 6 महिन्यानंतर घेतला असता. तेजस म्हणाला.
हो, अगदीच बरोबर आहे तुझं. मग सांग त्यांना तसं. मी 6 महिन्यानंतर जाईन म्हणून. काकूने सुचवलं. नको ग, त्यांना असं कसं सांगणार? ते म्हणतील तसंच होईल, तेजस म्हणाला. अरे तेजू, प्रत्येक गोष्ट ऐकायलाच पाहिजे असं नसतं रे. कधी कधी बोलावं. मी बोलू का त्यांच्याशी? काकूने विचारलं. नको नको, तू तर काहीच बोलू नकोस. ते जसं म्हणतायत ना तसं चालू दे, तेजस म्हणाला. काकू हसली. अगदीच आदर्श मुलगा आहेस बाबा तू. बरं चल, लाडू देऊ की चिवडा? काकूने विचारलं. दोन्ही दे, पण उद्या थोडं डब्यात देशील का ग? त्याने विचारल्यावर काकूने टपली मारली. तन्वीसाठी? तो काही बोलला नाही, फक्त हसला. काकूला पण गंमत वाटली. संध्याकाळी नेहमीप्रमाणे अमितने जोरजोरात बेल वाजवली आणि मगच घरात आला. दरवाजा उघडतानाच काकूने विचारलं. काय रे अमू, काल काहीतरी तू ठरवलं होतंस ना, शांतपणे वागायचं वगैरे, त्याचं काय झालं? अगं, बेलच फक्त जोरात वाजवली आहे ना. दिवसभर मी शांतच होतो. विचार काकाला. शर्वरीने शेखरकडे पाहिलं. शेखर हसला. तेव्हा कुठे शर्वरीला जरा बरं वाटलं. काकू, गुलाबजामुनचं लक्षात आहे ना ग तुझ्या? रूममध्ये जाता जाता त्याने विचारलं. अजून दिवस संपलेला नाही अमू, रात्र अजून बाकी आहे, काकू पण म्हणाली. दिवस गेला तशी रात्र पण जाईल. काकू तू बनवून ठेवा, मला खायचेत उद्या. बरं, आता हातपाय धुवून घेशील की नाही? संध्या वगैरे करून घ्या तुम्ही. तिघांनी संध्या वगैरे करून घेतली. तेजस सई अभ्यासाला त्यांच्या त्यांच्या बेडरूममध्ये निघून गेले. अमितला आज तसंही काही काम नव्हतं. कीर्तीलाही फोन करायचा नव्हता. आज त्याला काकूशी बोलायचं होतं. काका देवळात जायचीच तो वाट पाहत होता. काका बाहेर पडला तसं त्याने काकूला आपल्या बेडरूममध्ये बोलावून घेतलं. काकू, इकडे ये. आज तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे मला, तो म्हणाला. काय झालं अमू? ह्यांनी परत सिगारेट वगैरे ओढली की काय? काकूने टेन्शनमध्ये विचारलं. नाही नाही, आता तो सज्जन माणसासारखा वागतो ऑफिसमध्ये. सिगारेट वगैरे नाही घेत आता. पण ना काकू, उद्या मी कुठे जाणार आहे माहिती आहे तुला? अमितने विचारलं. हो, काकू सहजपणे म्हणाली. कुठे? अमितने विचारलं. ऑफिसला. नाही ग, ऑफिसला तर जाणारच आहे, पण तिथून कुठे जाणार आहे ते माहिती आहे का? त्याने वैतागत विचारलं. हो, तेही माहिती आहे मला अमू. तू उद्या अवनी आणि तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार आहे, बरोबर ना? काकूने असं म्हटलं तसं अमितला भारी आश्चर्यच वाटलं. तुला हे सगळं काकाने सांगितलं? हो, ते मला सगळंच सांगतात, काकू सहजपणे म्हणाली. पण काकू, काका एवढं सगळं त्या लोकांसाठी करतो, तुला राग येत नाही त्याचा? त्याने विचारलं. कशासाठी राग यायचा अमू? काकूने विचारलं. अगं म्हणजे त्या भाजीच्या आईची एवढी काळजी घेतो, तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी अरेंज करतो, तुला काही वाटत नाही? अमितने विचारलं. खरं सांगू अमू, त्यांना कुणाबद्दल काय वाटावं हे माझ्या सांगण्याने बोलण्याने बदलणार नाही रे. पण त्यांना जे काही वाटतं ते खरेपणाने ते माझ्याशी बोलतात. ही गोष्ट महत्त्वाची नाही का? नात्याच्या सगळ्याच मर्यादा त्यांनी छान सांभाळल्या आहेत रे. कुणाबद्दल काळजी वाटणं चुकीचं नाही. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं, पण मग त्या व्यक्तीशी आपलं लग्न झालं नाही तर ते प्रेम संपायलाच हवं, आटायलाच हवं असंही नाही रे. कधी कधी आपलाही नाईलाज असतो. कुणी कुणालाही फसवत नाही. उलट एकमेकांसाठी किंवा घरातल्यांसाठी किंवा परिस्थितीमुळे आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागतो. पण म्हणून त्यांचं प्रेम संपतं किंवा संपलंच पाहिजे असंही नसतं रे. खरं सांगू का, आपण इनसिक्युअर व्हायची गरजच नाही. जे आपलं आहे ते आपल्याकडे येतंच. नव्हे जे आपलं आहे तेच आपल्याकडे येतं. मी खूप मोठ्या मनाची आहे असं मी म्हणणार नाही. कधी कधी माझ्या मनात सुद्धा ईर्ष्या मत्सर जागृत होतो. पण यांच्यावरच्या प्रेमामुळे आणि यांनी दिलेल्या प्रेमामुळे विश्वासामुळे तो मनात टिकतच नाही. आमच्या संसाराचा सीसॉ आम्ही अगदी व्यवस्थित बॅलन्स केलाय. कधी ते मला झुकू देत नाहीत आणि मीही त्यांना झुकू देत नाही. माझा मान सन्मान, माझं प्रेम, भावना ते त्यांच्या प्राणापलीकडे जपतात. मग त्यांचं मन मी जपायला नको का रे? आपल्या प्रेमात जोडीदाराला अडकवता येत नाही रे. त्याला मोकळं सोडून द्यावं. अडकवण्यात भीती असते आणि मोकळं सोडण्यात विश्वास असतो.
नातं भीतीपेक्षा विश्वासावर टिकणारं हवं, नाही का? काकू बोलत होती आणि अमित स्वतःचं आणि कीर्तीचं नातं रिलेट करत होता. पण काकू, तुझ्या जागी मी असतो ना, तर मी कदाचित असं वागू शकलो नसतो ग. तो पटकन बोलून गेला. काकूने चमकूनच त्याच्याकडे पाहिलं. पण तू माझ्या जागी का असला असता समू? तू कुणाच्या प्रेमात आहेस का? काकूने विचारून टाकलं तसं तो दचकला. बोलला काहीच नाही. काकूलाच भीती वाटू लागली. खरं सांग मला अमू, तू कुणाच्या प्रेमाभिमात आहेस का रे? तरीही अमित शांतच होता. मग काकूने त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवला. अमू, माझी शपथ आहे, खरं सांग, तुझ्या मनात काय आहे? कुणाच्या प्रेमात आहेस तू? काकू, तुझ्यापासून मला काहीच लपवायचं नव्हतं आणि आताही लपवायचं नाही आहे ग. पण मी सांगितलं ना तर तू अडकशील आणि तुला त्याचा त्रास होईल. तुला झालेला त्रास मला सहनच होणार नाही. तो असं म्हणाल्यावर काकूचे हातपाय अधिकच कापू लागले. माझ्या त्रासाचा तू विचार करू नकोस. तू मला खरं काय ते सांग, काकू म्हणाली. हो काकू, एका मुलीवर प्रेम आहे माझं. म्हणता क्षणीच काकूचं हृदय धडधडू लागलं. आणि कोण आहे ती मुलगी? काकूने भीत भीत विचारलं. कीर्ती. ऐकताच काकूचे डोळे मोठे झाले. बल्लाळ मामांची मुलगी? अमितने हो असं सांगितल्यावर काकू ताडकन उभीच राहिली. अरे अमू, वेडा आहेस की काय तू? या नात्याला हे कधीच मान्यता देणार नाहीत रे. बल्लाळ मामांचं आणि यांचं किती कट्टर वैर आहे तुला माहीत आहे का रे? काकूने विचारलं. पण या सगळ्या खूप आधीच्या गोष्टी आहेत काकू, तो म्हणाला. मला सांग, तिचंही तुझ्यावर प्रेम आहे? काकूने विचारलं. हो, आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. लग्न करायचं आहे आम्हाला. काकूने डोक्यालाच हात लावून घेतला. आणि याबद्दल कुणाकुणाला माहिती आहे? काकूने विचारलं. बल्लाळ मामा, मामी आणि आता तुला. काकू मटकन सोफ्यावरच बसली. अमू, तू आत्ता जे काही सांगितलंयस ना, आता त्याने माझं डोकं फुटू लागलंय. माझं हृदय बाहेर येतंय की काय असंच झालंय मला. अरे यांना जर हे कळलं तर काय होईल याची मला कल्पनासुद्धा करवत नाहीये, काकू म्हणाली. अमितने काकूचा हात हातात घेतला. म्हणूनच मला तुला सांगायचं नव्हतं ग काकू. पण याच एका गोष्टीसाठी माझी ना खूप चिडचिड होते. मला तुझ्यासोबत इथे राहायचं आहे. पण एक मन ना कीर्तीसाठी विठ्ठलवाडीला धाव घेतं. तिला भेटावंसं वाटतं, बघावंसं वाटतं. तिच्याशिवाय मी नाही राहू शकत. तू मदत कर असं मी म्हणणार नाही, कारण माझ्यामुळे तुला काहीही त्रास व्हायला मला नको आहे ग. पण मी एवढीच रिक्वेस्ट करीन की सध्या ही गोष्ट काकाला सांगू नकोस. त्याला आत्ताच कळलं ना तर मग माझ्या हातात काहीच उरणार नाही ग. सगळे अधिकार काकाकडेच आहेत. तो मला काहीच करू देणार नाही आणि कदाचित आमचं लग्न ठरायच्या आधीच मोडून टाकेल, अमित म्हणाला. कदाचित नाही अमू, ते तसंच करणार आहेत. ते त्यांच्या मनासारखंच वागणार, कारण त्यांच्या मनात. एवढं बोलून शर्वरी थांबली. त्याच्या मनात काय काकू? घाबरत अमितने विचारलं. अवनीबद्दल सांगायची ही योग्य वेळ नाही असं शर्वरीला वाटलं. जर याला अवनीबद्दल कळलं आणि अवनीकडे हा काही चुकून बोलून गेला किंवा तिच्यावर चिडचिड रागराग केला तर गोष्टी आणखीनच चिघळणार आणि मग पुढे हे काय करतील काही सांगता यायचं नाही. गोष्टी पुढे जायच्या आधी कसंही करून यांना आधी समजवायला हवं. सांग ना काकू, त्याच्या मनात दुसरं काही आहे का? अमितने भीत विचारलं. अजून तरी तसं काही नाही, पण तुम्हा तिघांसाठी ज्या काही गोष्टी ठरवायच्या आहेत त्या मीच ठरवणार असं मात्र मला म्हणाले ते. नाही काकू, मी बाकी सगळ्या गोष्टी ऐकेन काकाच्या, पण ही एक गोष्ट मला माझ्या मनासारखी करू देत. आम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. माझं प्रेम सोडायची माझ्यात हिंमत नाही. मी माझं प्रेम अडवणार आणि कसंही करून ते मिळवणार. तो एवढं म्हणाला तोच दरवाजावरची बेल वाजली. जा, दरवाजा उघड, काकाच असणार. अमितने दरवाजा उघडला. शेखर आत आला. सगळ्यांना प्रसाद दिला आणि मग सोफ्यावर बसला. अमू, मी अवनीला कळवलंय. उद्या 10 वाजेपर्यंत तिला पिकअप कर. कदाचित मी तेव्हा मीटिंगमध्ये असेन. तू गाडी घेऊन वेळेवर निघ. कळतंय ना? शेखरने असं म्हटल्यावर शर्वरी त्याच्याकडे पाहूच लागली. हो काका, वेळेवर निघेन. अमितने मग काकूकडे पाहिलं, काकाकडे पाहिलं
आणि गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेला. आज शर्वरीचं कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं. भाजीत मीठ नव्हतं, वरणात मीठ जास्त पडलं होतं, जेवण करायचा तिचा मूडच नव्हता. शरू, काय झालंय तुला? बरं वाटत नाहीये का? शेखरने काळजीने विचारलं. नाही हो, ठीक आहे मी. आणि सारखं सारखं तेच काय विचारताय मला? शर्वरी चिडली. सारखं सारखं कुठे विचारलं शरू? आत्ताच विचारतोय ना. काय झालं तुला? शेखरने पुन्हा शांतपणेच विचारलं. अहो, माझ्याकडून काही चूक होऊच शकत नाही का? तुम्हाला मी केलेलं जेवण नको असेल तर बाहेरून मागवा आणि जेवा तुम्ही. शर्वरीची आता जास्तच चिडचिड होत होती. राग येत होता. शेखरला काही कळतच नव्हतं. अगं, जेवणाबद्दल बोलत नाहीच आहे मी. जे आहे ते आम्ही जेवतोच आहे. त्याच्याबद्दल कुणीच तक्रार केलेली नाही. पण तुला काय झालंय? तू एवढी चिडचिड का करतेयस? एवढी विचित्र पद्धतीने का रिॲक्ट होतेयस? शेखरने विचारलं. विचित्र पद्धतीने? तुम्हाला दगड मारते की धोंडे? एखाद दिवशी माझा मूड नसला तर मला समजून घेता येत नाही तुम्हाला? मीच सगळ्यांचं मन समजून घ्यायचं. मला कुणी समजून घेणार नाही? माझ्या मनात काय भूकंप चाललाय ते माझं मला माहीत. आणि म्हणे विचित्र पद्धतीने का रिॲक्ट होते? बरं, शांत हो, आपण नंतर बोलू. मग त्यापुढे कुणी काही बोललंच नाही. काकूचा त्रागा, राग, चिडचिड, त्रास फक्त अमूला कळत होतं. त्याला फार वाईट वाटत होतं. खरं तर त्याला ती गोष्ट काकूला सांगायची सुद्धा नव्हती. तिला त्रास होईल असं त्याला काही करायचं नव्हतं, वागायचं नव्हतं. काकूने शपथ घातली नसती तर तो ती गोष्ट तिच्यापाशी कधीच बोलला नसता. त्याला काकूची काळजी वाटू लागली. अशा परिस्थितीत मी काय करायला हवं? एखादी गोष्ट माझ्यापर्यंत असली असती आणि ती काकूला आवडत नाही, तिला त्रास होतोय असं कळलं असतं तर मी लगेचच सोडून दिली असती. पण ही गोष्ट तिथेच थांबत नाही. माझ्याबरोबर कीर्ती पण इथे जोडली गेली आहे. मी आता तोडायचं म्हटलं तर तिच्या बिचारीची काय अवस्था होईल? मनावर दगड ठेवून एक वेळ मी हे नातं संपवेन सुद्धा. पण तिचं काय? मी तिला फसवू नाही शकत. आयुष्य एवढं नागमोडी वळण घेईल असं कधीच वाटलं नव्हतं. त्याला सुद्धा अस्वस्थ वाटत होतं. काकूशी बोलावंसं वाटत होतं. तिला जाऊन भेटावंसं वाटत होतं. पण काकूच्या रूममध्ये गेला तर तिथे काका असणार. पण निदान तिला भेटून तरी यावं असं म्हणतच तो उठला. काकाच्या बेडरूममध्ये गेला. काका काहीतरी पुस्तक वाचत होता. काकू मात्र बेडवर कपड्यांच्या घड्या करत होती. पण तिचं लक्ष भलतीकडेच आहे हे अमितला कळलं. त्याने हळू झाक मारली. काकू? काकू बरोबर काकानेही वळून पाहिलं. मी काही मदत करू का तुला? त्याने विचारलं. काकूने मानेनेच नाही असं सांगितलं. बरं, मग तू आत्ताच्या आत्ता मला हळदीचं दूध करून दे. त्याला काकूशी बोलायचं होतं म्हणून तो काहीतरी सुचवू पाहत होता. काकू काही बोलली नाही. काकाने मात्र त्या दोघांकडे पाहिलं. अगं उठ, दे ना काकू. अमितने जरा चढ्या आवाजात म्हटलं. स्वतःहून घेता येत नाहीये तुला? आणि आता रात्रीचं हळदीचं दूध कशाला हवाय तुला? काकाने पण रागानेच विचारलं. तुला काय करायचं रे काका? मी काकूशी बोलतोय ना. आधीच वैतागलेला अमित आता काकावर चिडला. उठू मी? मग हळदीचं पण दूध मिळेल आणि मसाले दूध पण मिळेल. काकाने आवाज चढवला तसा तो शांत झाला. त्याने काकूचा हात धरला. चल ना ग, दे ना दूध. तो हळू आवाजात हट्ट करू लागला. पण त्याचा हट्ट काही हवं होतं म्हणून नव्हता. त्याला काही करून काकूशी बोलायचं होतं. चल ना काकू, तो पुन्हा पुन्हा सांगू लागला. मग काकू उठली. थांब शरू, तू कशाला चाललीस? तुला तुझा घेता येत नाही अमू? आता काकासमोर जास्त काही बोलायची अमूची हिंमतच नव्हती. तो बिचारा गुपचूप जाऊ लागला. असू देत हो, देते मी, असं म्हणत मग काकू पण उठली. तेवढ्यात काकाने त्या दोघांना थांबवलं. दोघांनी पण थांबा. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. अमू, मला खरं सांग, तू तिला काही बोललास का रे? तुझ्यामुळे ती चिडली आहे का? तुझ्यामुळे ती शांत आहे का? काकाने असं विचारल्यावर अमितचे हातपाय लटपटू लागले. मी काय बोलणार काका तिला? काकू, मी काही बोललोय का ग तुला? कापऱ्या आवाजात त्याने काकूकडे पाहून विचारलं. अहो, तुम्ही तुमचं काम करा ना. तो मला काहीही बोललेला नाही. माझीच आपली अशी चिडचिड होते. चल रे तू, तुला दूध देते. त्याचा हात धरून काकूने त्याला किचनमध्ये आणलं. काय झालं आता?
काकूने वैतागत विचारलं. सॉरी काकू, तुला माझ्यामुळे त्रास होतोय कळतंय मला, पण मी काय करू ग? तू शपथ घातली नसतीस तर नसतं ना सांगितलं. माझ्या हातात तरी काय आहे आता? तुझी शपथ घेऊन सांगतो, या क्षणी तुझ्यासाठी माझा कोणी प्राण जरी मागितला ना तरी मागचा पुढचा विचार न करता मी देऊन टाकेल. पण आता माझं आयुष्य कीर्तीशी संलग्न आहे. तिला मी कसं फसवू, कसं नकार देऊ? तसं करणं तुला तरी आवडेल का गं? त्याने कापऱ्या आवाजात विचारलं. ऐकूनच काकूच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू सुरू झाले. रडू नकोस, रडू नकोस. काका आला तर आपल्या दोघांचं काही खरं नाही. तो एवढं बोलेपर्यंत शेखर तिथे आलाच. दोघेजण एकदम गोंधळले. शर्वरीने पटकन डोळे पुसले, आपली मान वळवली. चटकन समोरचं दूध कपात ओतलं, त्यात हळद घातली. शेखरला थोडा डाऊटच आला. तो पुढे झाला. शर्वरीचा दंड पकडून त्याने तिला वळवलं. तिच्याकडे पाहिलं. काय झालं? का रडतेस तू? त्याने विचारलं. काही नाही हो, डोळ्यात गेलं असेल काहीतरी, ती म्हणाली. खरं सांगा शरू, आता माझा पण पेशन्स संपत चाललाय. काका चिडला. आता बिचारी काकू काय बोलणार? काकाने पुन्हा तेच विचारलं. काय विचारतोय मी? मग अमितने जी सुचेल ती थाप ठोकून दिली. अरे काका, तिने दुधाचं साखर जरा जास्त घातली होती ना, म्हणून मग मी जरा चिडलो. त्याचं तिला वाईट वाटलं आणि रडू आलं. तो एवढं बोलला, तोच शेखर चटकन वळला आणि त्याला खसकन पुढे ओढलं. बोलायला लाज वाटत नाही तुला? त्याच्या आवाजानेच शर्वरी आणि अमित दोघेही दचकले. अमूच्या डोळ्यात पाणी दाटलं. हे बघ अमू, तुला आता मी शेवटचं सांगतोय हां. तुझा हा आगाऊपणा, उर्मटपणा, उद्धटपणा, हट्टीपणा काही झालं तरी इथे खपवून घेतला जाणार नाही. तुला कुणी काही बोलत नाही म्हणून तू चांगला शेफारलायस. आता तू काकूला पण रडवलंस. ती तुझ्यासाठी केवढं करते. तिच्याशी असं बोलायला तुला लाज वाटली नाही? ते सगळं ऐकून आणि पाहून शर्वरीच्या डोळ्यात अधिकच अश्रू आले. अमितने आपले अश्रू कसेबसे डोळ्यातच रोखले होते. तुझे नखरे आता बास झाले. उद्यापासून तू ना स्वतःची कामं स्वतःच करायचीस. स्वतःचा डबा बनवून घ्यायचा, तो स्वतःच भरायचा. तुझी भांडी तूच घासायचीस. स्वतःचं जेवण देखील आल्यानंतर तुझं तूच बनवायचं. समजतंय तुला? सगळं आयतं मिळतंय ना, म्हणून तुला किंमत उरलेली नाही. अमित मान खाली घालून गुपचूप सगळं ऐकून घेत होता. शर्वरीचा जीव कळवळला. अहो नका हो, त्याला एवढं बोलू नका. तो काहीही म्हणालेला नाही मला. त्याला नका शिक्षा देऊ तुम्ही, शर्वरी म्हणाली. मग तर शेखर आणखीनच चिडला. हे असंच तू प्रत्येक वेळेस पाठीशी घालते ना, म्हणून त्याची हिंमत वाढली आहे. आता मी तुझंही काही ऐकणार नाही आहे शरू. त्याच्याशी कसं डील करावं कळतच नाही आहे मला. प्रेमाने बोलून झालं, समजावून झालं, चिडून झालं, रागावून झालं, ओरडून झालं. त्याचा मूर्खपणा, आगाऊपणा कमीच होत नाही आहे. आज तू वाचलास. आता यापुढे जेव्हा जेव्हा तू हट्ट करशील ना, तेव्हा तेव्हा फक्त माझा हातच चालेल अमू. कळतंय तुला? आणि आता मी जे काही सांगितलं त्यात जराही बदल होणार नाही आहे. उद्यापासून स्वतःचं सगळं काम तू स्वतःच करायचं. कुणी काहीतलं बनवून देणार नाही. काकाचा आवाज चढला तसं सई आणि तेजस पण बाहेर आले. त्या बिचाऱ्या दोघांना काही कळलंच नाही. पण दादानेच काहीतरी गोंधळ घातला असणार आणि काका चिडले असणार एवढं मात्र लक्षात आलं. अहो, एवढं चिडण्यासारखं काहीही झालेलं नाही हो. उगीच त्याला नका शिक्षा देऊ. त्याची काहीही चूक नाही त्यात. पुन्हा पुन्हा तेच सांगते मी तुम्हाला, शर्वरी कळवळून म्हणाली. पुन्हा पुन्हा सांगूच नकोस ना मग. मी विचारतोय का तुला? काकाने मग पुन्हा एकदा अमितला पुढे ओढलं. तुला कळलं ना उद्यापासून काय करायचंय ते? त्याने वर पाहिलंच नाही. कळलं की नाही? का पुन्हा एकदा नीट समजावून सांगू तुला? काकाने चढ्या आवाजात विचारलं तसं अमितने नको असं सांगितलं. जा आता झोप. उद्या लवकर उठायचं, स्वतःचा डबा करायचा आणि मगच ऑफिसला निघायचं. अमित गुपचूपपणे निघून गेला. सई, तेजस पण निमूटपणे त्यांच्या रूममध्ये निघून गेले. शर्वरीला वाईट वाटलं. अमूकडे पुन्हा जावंसं वाटत होतं. त्याला जवळ घ्यावंसं वाटत होतं. पण यांच्यासमोर काहीच करता येणं शक्य नव्हतं. चल शरू, तू पण झोपून घे आता. आणि हे बघ, उगीच मुलांचे नको ते हट्ट पुरवायचे नाहीत हां. फालतू लाड करायचे नाहीत त्यांचे. जिथे प्रेम करायचं तिथे करायचं. जिथे फटकवायला हवं तिथे फटकवायला हवं.
उद्या मुलं आपल्या डोक्यावर बसायला नको आहेत मला. अमूबद्दल काहीही वाईट वाटून घेऊ नकोस. माझा त्याच्यावर राग आहे म्हणून शिक्षा केलेली नाही मी त्याला. त्याच्या भल्यासाठीच वागतोय. स्वतःच्या रागावर वागण्यावर संयम ठेवायला त्याने शिकलंच पाहिजे. आणि आत्ताच जर हे केलं नाही ना तर उद्या फार वेळ होईल. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. विश्वास ठेव. जे करतोय ते आपल्या मुलांच्या भल्यासाठीच आहे. चल आता. शेखर निघून गेला. शर्वरी हळदीच्या दुधाकडे पाहत राहिली. ते दूध तिने तसंच सिंकमध्ये मग सोडून दिलं. शेखरच्या पाठोपाठ गुपचूप झोपायला निघून गेली. रूममध्ये आल्यावर अमित खूप रडला. काका ओरडला चिडला म्हणून नाही, पण आज आपल्यामुळे काकू दुखावली गेली, ती रडतीये म्हणून वाईट वाटत होतं. रात्री झोप काही आलीच नाही. दुसऱ्या दिवशी उठून तो जिमला गेला. घरी आला. सगळेच जण ब्रेकफास्ट करायला बसले होते. तोही बसला. शर्वरीने भीत भीत त्याला उपमा दिला. काकाकडे पाहतच त्याने डिश पुढे घेतली, पण तेवढ्यातच शेखरने त्याच्याकडे रागाने पाहिलं. काल काय सांगितलं होतं? स्वतःचं जेवण स्वतः बनवून घ्यायचं ना, त्यात ब्रेकफास्ट पण येतो. अहो जाऊ द्या ना आता, त्याला भूक लागली असेल हो. काकूने पुन्हा डिश पुढे केली. तुलाही माझं ऐकायचं नाहीच आहे का शरू? तुलाही तुझी मनमानीच करायची आहे? शेखरने विचारलं. अहो एवढं सगळं कसं जमेल त्याला? मुळात त्याची काही चूकच नाही. तुम्हीच उगाच राहायचं पर्वत करताय, काकू म्हणाली. तसा शेखर आणखीनच भडकला. त्याने उपम्याची डिश अमित समोर सरकवली. घे, खाऊन घे. तुलाही तसंच वागायचंय ना, धर खा. काका चिडला पाहून अमित घाबरला. त्याला पण वाईट वाटलं. असू देत काकू, मला भूक नाही आज, असं म्हणत तो उठला. ऑफिसची तयारी केली. काकूने लंच बॅग ठेवली होती, पण पुन्हा काकूलाच ओरडा पडेल म्हणून त्याने तीही घेतली नाही. तो तसाच बाहेर पडला. गाडीत अगदी शांतच होता. काकासुद्धा काही बोलत नव्हता, चिडलेलाच होता. थोड्या वेळाने गाडी घ्यायची, 10 वाजेपर्यंत तिथे पोचायचं. काम झालं की सरळ परत ऑफिसमध्येच यायचं. समजलं? काकाने विचारलं. त्याने फक्त मान डोलावली. 10 वाजता बरोबर तो अवनीच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचला. तिला फोन केला. अवनीने फोन उचलला. तुम्ही वर येणार का? चहा घेऊन गेला असता, तिने विचारलं. नको नको, पोचायला आपल्याला उशीर होईल. तुम्ही या खाली. बरं आलोच, असं म्हणत मग त्या दोघी खाली आल्या. गुड मॉर्निंग. अवनीने त्याला गुड मॉर्निंग केलं. त्याने पण चेहऱ्यावर उष्ण हसू आणत गुड मॉर्निंग म्हटलं. कसा आहेस बेटा? शारदाने विचारलं. मी ठीक. तुमची तब्येत कशी आता? त्याने विचारलं. मी पण बरी आहे. बसा ना. मग त्या दोघी मागे बसल्या. उगीच आमच्यामुळे तुला त्रास झाला रे. मी दादाला म्हटलं होतं आम्ही जाऊ शकू म्हणून, शारदा म्हणाली. असू दे, एवढा काही त्रास नाही झाला, तो म्हणाला. ऑफिसमध्ये जाऊन आला तुम्ही? अवनीने विचारलं. हो, 1-2 महत्त्वाचे मेल्स पाठवायचे होते, ते पाठवले. तुझी रिपोर्टची फाईल आल्यावर पूर्ण करेन, तो म्हणाला. मग त्याने गाडी हॉस्पिटलच्या खाली उभी केली. मी वर यायला हवं आहे का? त्याने विचारलं. नाही नाही, गरजच नाही, आम्ही जाऊन येतो. शारदा आणि अवनी वर गेल्या. अमित तोपर्यंत गाडीतच बसून होता. त्याला खूप खूप वाईट वाटत होतं. आज काकावर पण राग नव्हता. काकाचा गैरसमज झाला हे त्याला कळत होतं. आपल्याला शिस्त लागावी, आपण उद्धटासारखं आगाऊ बोलू नये म्हणून तो हे सगळं करतोय. आपल्याला शिक्षा द्यायला त्यालाही आनंद मिळत नाहीये, त्यालाही त्रासच होतोय, हेही कळत होतं. पण आता सगळ्यात जास्त काळजी काकूची लागून राहिली होती. ती लवकरात लवकर नॉर्मल होणं खूप जरूर होतं. सकाळी मी काही खाल्लेलं नाही म्हणजे तीही उपाशीच असणार. तिला फोन करावासा वाटत होता. तो फोन करणार तेवढ्यात त्या दोघी खाली आल्याच. आता कसं करूया? तुम्हाला घरी सोडू आधी? त्याने विचारलं. हो चालेल, मला घरी सोड. अवनी तुझ्याबरोबर ऑफिसला येणार आहे. अमितने मग गाडी वळवली. वाटेतच त्याचा मोबाईल वाजला. ड्रायव्हिंग करताना फोन कसा घ्यायचा? त्याने पाहिलं काकूचाच फोन होता. त्याने फोन स्पीकरवरच टाकला. काय झालं काकू? त्याने विचारलं. काकूचा आवाज अगदी रडवेला झाला होता. कुठे आहेस रे सोन्या तू? आणि खाल्लंस की नाही काही तू? काकूने विचारलं. अगं आता ऑफिसमध्ये गेल्यावर घेईन ना मी, आता गाडी ड्राईव्ह करतोय.
काकूने आता पुढे विषय वाढवू नये म्हणून अमित तिला जमेल तेवढी हिंट देत होता. पण आता काकूला कुणाचीच आणि कसलीच पर्वा नव्हती. अरे म्हणजे सकाळी तू उपाशीच राहिलास? कॅन्टीनमध्ये काहीच घेतलं नाहीस तू? काय रे? काकूचा आवाज अधिकच रडवेला झालाय पाहून शारदाला जरा आश्चर्यच वाटलं. ती पुढे झाली. जरा फोन देतोस का? अमितने मग फोन मागे दिला. हॅलो, शारदा बोलतेय. शारदाचा आवाज ऐकून शर्वरी मग भानावर आली. डोळे पुसत तिने विचारलं, हां बोला ना, कशी आहे तुमची तब्येत आता? झालं चेकअप? शर्वरीने विचारलं. हो सगळं ठीक आहे. पण काय झालं? अमित सकाळी खाऊन आला नव्हता का? शारदाने विचारलं. काय बोलावं शर्वरीला कळलंच नाही. हो म्हणजे घाईघाईत निघाला. सकाळी खाणं झालं नाही त्याचं. डोळे पुसतच ती म्हणाली. बरं, पण तुम्ही काळजी करू नका. आता आम्ही असंही घरीच जाणार आहोत. त्याला जेवल्याशिवाय मी पाठवणारच नाही. खरं तर सकाळीसुद्धा अवनी त्याला वर बोलवत होती, पण उशीर होईल म्हणून वर आला नाही. पण आता त्याला जेवूनच पाठवीन. हं, आज सगळं जेवण अवनीनेच केलंय. कसं झालं माहीत नाही, पण गोड मानून खाणार आम्ही, शारदा म्हणाली. थँक्यू. पण जेवण फार तिखट नाही ना? त्याला तिखट चालत नाही हो. जेवण तिखट असलं किंवा उसळ असली की मग दह्यात थोडी साखर टाकून लस्सी करून द्याल तेवढी, किंवा मग अवनीला सांगा, किंवा मग जातानाच बाजारातून त्यालाच विकत घ्यायला सांगा. शर्वरी काळजीने बोलत होती. शारदा हसली. नका एवढी काळजी करू, लस्सी बनवून देणार त्याला. मग ते घरी आले. अमित तर नाही नाहीच म्हणत होता, पण अवनीने जबरदस्तीने त्याला जेवण वाढलं. तिनेही पटकन जेवून घेतलं. शारदाला तिच्या पथ्याचं जेवण दिलं. आई काळजी घे हं, संध्याकाळी मी येईन, असं म्हणत ती अमितबरोबर ऑफिसला निघाली. लंच टाईम झाला तेव्हा शेखरने डबा उघडला. पण अमितची भारी आठवण येऊ लागली. तो उपाशी असणार, मग त्याला तरी कसं जेवण जाणार? कसेबसे शेखरने 2 घास ढकलले आणि डबा पुन्हा बंद केला. बॅगेत तसाच ठेवून दिला. डोळ्यात पाणी दाटलं. कधी कधी मुलांना शिस्त लागावी म्हणून कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण म्हणून लगेच आई वडील वाईट होत नाहीत. स्वतःशीच पुटपुटला आणि कामाला लागला. आज समोर अमित नव्हता. त्याला चैनच पडत नव्हती. सारखं सारखं लक्ष त्याच्या खुर्चीकडे जात होतं. रिकामी खुर्ची पाहवत नव्हती. थोड्या वेळाने अवनीला आत येताना पाहिलं आणि त्याच्या मागोमाग अमितला. तेव्हा कुठे बरं वाटलं. अमित आला, पण काकाच्या केबिनमध्ये पाहिलं सुद्धा नाही. गुपचूप लॅपटॉप उघडला आणि कामाला लागला. शेखरचा जीव वर खाली होत होता. ह्याने काही खाल्लं असेल की नाही, का सकाळपासून उपाशीच असेल. 5-10 मिनिटं झाली, मग मात्र त्याला राहावेच ना. त्याने इंटरकॉम करून अमितला आत बोलावून घेतलं. रिपोर्टची फाईल झाली असेल पूर्ण तर आत घेऊन ये. अमित उठला. गुपचूप काकाच्या समोर जाऊन उभा राहिला. अजून पूर्ण झालेली नाही सर, उद्या संध्याकाळपर्यंत होईल ती. तो म्हणाला. उद्यापर्यंत व्हायलाच हवी. परवा सकाळी मला सबमिट करायची आहे ती. बरं, येऊ मग मी? त्याने विचारलं. हां ये. अमितने फाईल उचलली. तो वळणार तेवढ्यात शेखरने मागून हाक मारली. अमू. काय झालं काका? अमितने वळून विचारलं. लंच झालं का तुझं? काकाने विचारल्यावर अमितला जरा टेन्शनच आलं. आता आपण अवनीकडे जेवलो हे ऐकून हा चिडला म्हणजे काय करायचं? पण खोटं बोलायचं नव्हतं. हो झालं. कॅन्टीनमध्ये जेवलास? शेखरने विचारलं. नाही, अमित म्हणाला. मग कुठे जेवलास? शेखरने आश्चर्याने विचारलं. अवनीच्या घरी. ऐकताच शेखरला राग आला. तिथे जेवायला गेला होतास तू? त्याने कुत्सितपणे विचारलं. मी नव्हतो गेलो रे, मी तर शेवटपर्यंत नाही नाहीच म्हणत होतो. त्यांनी खूपच फोर्स केला. अमितचा आवाज आता दाटला होता. शेखरला वाटलं उठावं, त्याला जवळ घ्यावं, कुशीत घ्यावं, पण अमूचं अलीकडचं वागणं त्याला आवडत नव्हतं. पुन्हा पुन्हा त्याच चुका तो करत होता. थोडी तरी त्याला अद्दल घडवायलाच हवी होती. तसंही अमित स्वतःहून अवनीकडे जाऊन जेवणार नाही याची शेखरला पूर्ण खात्री होती, आणि शारदासुद्धा त्याला जेवल्याशिवाय पाठवणार नाही याचीही खात्री होती. बरं जा आता. अमित बाहेर जाऊन बसला. त्याच्या पोटात 2 घास गेले आहेत ऐकूनच शेखरचं पोट भरलं. आणि तेव्हाच कुठे शर्वरीने पण 4 घास खाल्ले.
खाल्ले म्हणण्यापेक्षा ढकलले. पण ती अखंड विचार करत राहिली. तिला अमितची दया येत होती. प्रेम करणं काही चूक नाही. तो त्या मुलीला फसवत नाही. आपल्या प्रेमासाठी तो उभा आहे. सगळ्यांशी लढतोय, अगदी मूकपणे. त्याचं दुःख, त्याची चिडचिड, त्याचा राग त्याला कुणालाही सांगता येत नव्हता. विठ्ठलवाडीवरून इथे येताना त्याला किती त्रास झाला असेल, या कल्पनेनेच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची निवड चुकलेली नाही. ज्याप्रमाणे शशी भाऊजी आणि हे कीर्तीचं कौतुक करत होते, त्यावरून ती मुलगी चांगलीच असणार. शिवाय तिच्या आईबाबांना यांच्या प्रेमाबद्दल माहिती आहे. भाऊजी आणि वहिनी असते तर त्यांनीही या लग्नाला मान्यता दिलीच असती. मग अडवणारे आपण कोण? आणि का अडवायचं? प्रेम करून त्याने काही गुन्हा केलेलाच नाही. यांच्या आणि बल्लाळ मामांच्या वैरात त्याच्या प्रेमाचा नाहक बळी जायला नकोय. यांच्या मनात काहीही असलं आणि कितीही असलं तरी यांच्याबरोबर जे घडलंय त्याची पुनरावृत्ती अमूच्या बाबतीत मी होऊ देणार नाही. मी अमूला सपोर्ट करणार. माझ्यावर हे कितीही रागावले, कितीही चिडले तरीही अमूला मी दुःखात पाहू शकत नाही. पण आता काय करावं, कसं करावं? अमू लवकरात लवकर सेट झाला पाहिजे. यांच्या ऑफिसमध्ये तो सेट होईलही, पण त्याला काही अर्थ नाही. यांनी कीर्तीला ॲक्सेप्ट केलं नाही तर अमूला यांची कंपनी सोडावीच लागणार. 5 वर्ष फार मोठा काळ आहे. त्यानंतर तो विठ्ठलवाडीला जाणार. तिथे स्वतःचं काहीतरी सुरू करणार. सगळं नव्याने सुरू करावं लागणार ह्याला. मला काकाच्या ऑफिसमध्ये काम करायचं नाही असं तो का म्हणत होता? विठ्ठलवाडीला जायचा हट्ट का करत होता? विठ्ठलवाडीवरून इथे त्याला परत का यायचं नव्हतं? या सगळ्याची लिंक आता लागतेय. त्याला मलाही दुखवायचं नाहीये. माझा त्रास त्याला सहन होत नाहीये. म्हणूनच निमूटपणे काकाने दिलेली शिक्षा भोगतोय. पण मी त्याच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. नाही रे अमू, मी तुझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. तुझं प्रेम तुला मिळणारच. काहीही झालं तरी हे ऐकणार नाही. पण आता हे ऐकले तर ठीक, यांच्या मर्जीने, आणि नाही ऐकले तर त्यांच्या मर्जीविरुद्ध मी तुझं कीर्तीशी लग्न लावून देईन. नको रे वासरा, काळजी करूस. तुझी काकू आहे तुझ्यासोबत. शर्वरीने मग डोळे पुसले. काकूणास ठाऊक, तिला देवाला दिवा लावावासा वाटला. सगळं घर त्या प्रकाशाने उजळून जावं असं वाटलं. मनातलं नैराश्य, दुःख तिने एका क्षणात झटकून टाकलं. ती नॉर्मल झाली. आधी त्याच्यासाठी जाऊन गुलाबजामुन तयार करून ठेवले. शेखरने अवनीला आत बोलवलं. हॉस्पिटलमध्ये सगळं व्यवस्थित झालं ना याचा शहानिशा करून घेतला. उशिरापर्यंत थांबून काम करू नकोस, अमितची मदत घे. उद्या संध्याकाळपर्यंत ती फाईल पूर्ण करून दे अशी आठवणसुद्धा करून दिली. अवनीला खरं तर हाफ डेचं विचारायचं होतं, पण सर आज जरा गंभीरच आहेत. त्यांचा मूड तेवढा बरा वाटत नाही आहे, तिला जाणवलं. पुढे काही विचारायची तिची हिंमत झाली नाही. संध्याकाळी घरी येताना अमित अगदी शांतच होता. शेखरनेच मुद्दामून विषय काढला. आता घरी जाऊन काय जेवण बनवणार आहेस तू? की काकूने बनवलेलंच खाणार? काकाने असं कुसक्यासारखा प्रश्न विचारताच अमितचे डोळे दाटले. रडण्यासारखं काय आहे त्यात एवढं? जेवण काय बनवणार एवढाच प्रश्न विचारला ना, तेही शांत आवाजात विचारतोय. का रडतोयस मग? अमितने चटकन डोळे पुसले. शेखरला पण वाईट वाटत होतं. काय रे, काहीतरी विचारलं ना मी? वरण भात, तो हळू आवाजात म्हणाला. छान, चला आलं घर. हातपाय धुवा, जेवणाच्या तयारीला लागा. अमितने बेल वाजवली. आज अगदी हळूवारपणे. त्याच्या बेल वाजवण्याच्या स्टाईलवरूनच त्याच्या मूडचा अंदाज काकूने बांधला. तिने हसतच दरवाजा उघडला. अरे अमू, आज एवढी हळू बेल का रे? आता तू मोठ्याने बेल वाजवली नाहीस ना तर मला ऐकूच येत नाही ती. काकू हसत हसत म्हणाली. तसं अमितला फार बरं वाटलं. काकू, त्याने हाक मारली. हां बोल. तिचा मूड छान आहे म्हटल्यावर त्यालाही आनंद झाला. तोही तिच्याकडे पाहून हसला. थंडगार पाणी घेतलं. काकू, मी फ्रेश होऊन आलोच हां, तो म्हणाला. शेखरसुद्धा फ्रेश वगैरे होऊन हॉलमध्ये येऊन बसला. अहो, तुम्हाला लाडू देऊ की चिवडा? शर्वरीने विचारलं. नको, मला सध्या काहीच नको, शेखर म्हणाला. तेवढ्यात अमितसुद्धा बेडरूमच्या बाहेर आला. काकूने त्यालाही तोच प्रश्न विचारला. अमू, तुला लाडू देऊ की चिवडा रे? अमितला कडकडून भूक लागली होती, पण काका आपल्याकडेच पाहतोय म्हटल्यावर तो म्हणाला,
अगं मला काहीच नको, तेवढी भूक नाही मला. आणि आता मी करतोय ना वरण भात माझ्यासाठी. ऐकूनच काकूचं हृदय पिळवटलं. अरे ते काहीतरी मजेत म्हणाले. तू एवढं कशाला रे मनावर घेतोयस? काकू असं म्हटल्या शेखर लगेचच म्हणाला, मी अजिबात मस्करी केलेली नाही शरू. त्याचं जेवण त्याला बनवू देत. तू अजिबात मध्ये येऊ नकोस. मग मात्र शर्वरी आश्चर्याने पाहत राहिली. अहो झालं सगळं नॉर्मल. कालचं काय घेऊन बसलात? अमू, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. चल, मी तुझ्यासाठी गुलाबजामुन केले, खाऊन घे गुपचूप. उगीच आता त्या दोघांमध्ये भांडण नको म्हणून अमितच म्हणाला, नको काकू, आज गोड खायचा मूड नाही, मी करतोय वरण भात. शर्वरी त्याच्याकडे पाहतच राहिली. अमू गुपचूप गेला, वरण भात लावला. नुसतं साधं वरण कसं खायचं? त्याला फोडणी द्यायला गेला आणि तोच गरम तेल त्याच्या हातावर सांडलं. काकू, तो कळवळून ओरडला. त्याच्या आवाजानेच शर्वरी आणि शेखर दोघेही किचनमध्ये धावले. शेखरने पटकन गॅस बंद करून टाकला. आधी अमितच्या हाताकडेच पाहिलं. थोडं भाजलं होतं. तो कळवळत होता, झालं तुमचं समाधान? हेच हवं होतं तुम्हाला? किती भाजलं बघा त्याला. शर्वरी रडत रडत शेखरला विचारू लागली, किती भाजलं? 60%, 70% किती? शेखरने पण रागानेच विचारलं. त्याची वाट बघताय की काय तुम्ही आता? काकूने पण रागाने विचारलं. प्रत्येक वेळेस माझ्या वागण्याचा बोलण्याचा विपर्यास करायलाच हवा का तुला शरू? तो त्याच्या निष्काळजीपणामुळे भाजला, माझ्यामुळे नाही. गप्प बसाहो तुम्ही. तू गप्प बस शरू. दोघांचं भांडण जुंपलं पाहून अमित आपलं दुःख, हातावर होणारी जळजळ विसरूनच गेला. काकू काकू शांत हो तू. अगं तेवढं लागलेलं नाही मला, मी बरं आहे ग. काकू मात्र लाल लाल झाली होती. रडत होती, चिडत होती. जरासुद्धा माया नाही तुम्हाला, प्रेम नाहीच तुम्हाला. मुलांशी एवढं कठोर पद्धतीने कोण वागतं? सकाळपासून त्याला उपाशी ठेवलं तरी मी सांगतेय त्यात त्याची काही चूक नाही. पण तुम्हाला तुमचंच म्हणणं खरं करायचं असतं. कधी कधी वाटतं ना, मुलांना घेऊन इथून निघून जावं कुठेतरी. राहा मग इथे एकटेच तुम्ही आणि करा मग स्वतःचं म्हणणं खरं. ती रडत होती, बोलतही होती. पण आम्ही का जायचं? हे आमचंही घर आहे. आम्ही सगळे इथेच राहणार. मी काय म्हणते अमू, तू खरंच गाडी काढ रे आणि यांना विठ्ठलवाडीला सोडून ये. जा तू, राहू दे तिथे एकट्याला. ह्यांना जरा म्हणून कुणाचं ऐकून घेत नाहीत. आता शर्वरी एवढी भडकली पाहून शेखर जरा घाबरलाच. अगदी शांत झाला. अमू घाबरून काकाकडे पाहत होता, मग काकूकडे. बिचारे सई तेजस पुन्हा बाहेर आले. आजही दादानेच पुन्हा काहीतरी घोळ केलेला असणार असा त्यांचा समज झाला. शर्वरी काकू एवढी चिडली म्हटल्यावर दोघेही थबकलेच. शांत हो शरू. हे बघ, मी काही त्याचा वैरी नाही. त्याला शिक्षा करून मलाही आनंद होत नाहीये. पण वेळीच मुलांना शिस्त लावायला नको का? त्यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा द्यायला नको का? आपण चुकलो ही जाणीव त्यांना करून दिली तर लगेच मी दुष्ट झालो? शेखर पण थोडा भडकला. अहो पण तो चुकलाय हे तुम्ही कसं गृहीत धरता हो? शर्वरीने रागानेच विचारलं. कारण मला तसंच धडधडीत दिसतंय, शेखर म्हणाला. प्रत्येक वेळेस दिसतं तसं नसतं. दृष्टीच्या पलीकडे पण सृष्टी असते. समोरच्याचा चेहरा आणि वागणूक बघण्यापेक्षा त्याचं मन वाचायला शिका. नका हो त्याच्याशी एवढं कठोर वागू तुम्ही. मला नाही सहन होत आहे ते. त्याचा हात धरून काकू बेडरूममध्ये गेली. त्याला मलम लावलं. कितीतरी वेळ दोघंही रडत राहिले. जखम अमूला झाली होती आणि वेदना मात्र काकूला होत होत्या. चला, काकूने तर आता अमितला पाठिंबा द्यायचा ठरवलंय. आता पुढे सगळ्या गोष्टी कशा घडतील पाहणं रंगतदार होणार आहे. भेटूया उद्या.